चौक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी। महायुती कार्यालयाचे उद्घाटन। प्रचाराला नागरिकाचा वाढता प्रतिसाद। चौक राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यात सुद्धा निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 5 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असल्याने महायुतीचा प्रचार जोर धरताना दिसत आहे। नगर परिषद व महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीने अनेक ठिकाणी विजय मिळवला असल्याने चौक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीत देखील महायुतीचा विजय होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। चौक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। एकीकडे महायुती तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडी अशी लढत पाहण्यास मिळत आहे। खालापूर तालुक्यात चौक, वासंबे, सावरोली, आतकरगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत। चौक जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा, चौक पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी, तर हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीची मोठी ताकद पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी भावना व्यक्त केली जात आहे। विकास कामांच्या जोरावर चौक जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा, चौक पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी व हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव यांच्यासह हे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार असा विश्वास महायुतीचे प्रवीण मोरे, गणेश कदम यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी सरपंच राजू मोरे, उपसरपंच पूजा हातमुडे, सदस्य ऋषिली पोळेकर, शहर अध्यक्ष गणेश कदम, गणेश मुकादम, जगदीश हातमुडे, माजी उपसरपंच सचिन मते, विनोद भोईर, मोहन मुकादम, प्रसाद देसाई, सुनील गायकवाड, विजय निरगुडा, सूत्रसंचालन सुदेश महागावकर, कीर्ती शाह, उपसरपंच सचिन साखरे, राजन गावडे यांसह माहितीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। चौक जिल्हा परिषद वार्ड या वार्डातून 3 वेळा प्रतिनिधित्व केलेले आमचे मोतीराम शेठ ठोंबरे आज आमच्या बरोबर आहेत, सोबत आहेत। त्यांनी गेल्या वेळी भरघोस मताने म्हणजे आता परत 3 वेळा इथं विजय प्राप्त केलेला आहे आणि हा चौक हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। आता जी विधानसभा झाली या विधानसभेमधून पण इथले स्थानिक आमदार आता जे महेश बालदी आहेत त्यांना इथून चांगल्या प्रकारे मताधिक्य भेटलेलं आहे आणि आमच्या ह्या उमेदवार आहेत संगीता विजय निरगुडा आणि सुगंधा रमेश पारधी पंचायत समितीच्या उमेदवार आहेत। इथली पंचायत समिती आम्ही गेल्या वेळेपेक्षा पण चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार आणि जिल्हा परिषद पण ज्या मताधिक्याने निवडून आली होती त्या मताधिक्याने आम्ही निवडून आणणार। आजचं आम्ही जे होऊ घातलेल्या जिल्हा परिषदला सामोरे जात आहोत। आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टी, शिंदेची शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अशी आमची ही तशी केंद्रामध्ये ही महायुती आहे। राज्यात देवेंद्रजी सरकार आणि केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार ह्यांचा जो अजेंडा आहे की जो विकासाला जो आम्ही इथं प्राधान्य दिलेला आहे। आज चौकमध्ये जे आज आपण सुसज्ज रस्ते बघतोय, नाना नदीचा जो बगीचा आहे त्या बगीच्यासाठी सुद्धा ही इथं 4 कोटी रुपये निधी आमदार महेश बालदी साहेबांनी दिलेला आहे। तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत मोतीरामजी ठोंबरे साहेब यांच्या प्रयत्नाने जे शिवस्मारक इथं जे होत आहे चौकमध्ये भव्य दिव्य असं आणि ह्या चौक विभागामधून आमचे जे उमेदवार आहेत, ज्या जिल्हा परिषदला संगीता निरगुडा आणि पंचायत समितीला अरुणा पारधी अशा दोन्ही आमच्या महिला उमेदवार आहेत आणि ही चौकची पंचायत समिती ह्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या 5 तारखेला इथले मतदार आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहेत आणि त्या 5 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना विकासाच्या साठी ही जनता, इथली चौकची जनता ही सुसज्ञ आणि सुसज्ज अशी जनता आहे आणि ही जनता त्यांना भरघोस मताने निवडून देईल। विकासाला प्राधान्य आहे। आज आमच्या इकडे खूप प्रमाणात
चौक पंचायत समिती आदिवासी भाग आहे. प्रत्येक आदिवासी भागामध्ये माननीय आमदार ह्या उरण विधानसभेचे जे महेश बालदी साहेब आहेत यांनी प्रत्येक गावागावामध्ये कामाचा झंझावत जो केलेला आहे त्या झंझावताची पोचपावती इथली जनता, इथले सुजाण नागरिक आम्हाला भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने या युतीच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताने पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर हे आमचे दोन्ही उमेदवार हे चांगल्या मताने निवडून येतील याच्यामध्ये आमच्या मनामध्ये तिल मात्र शंका नाही. आदिवासी पाड्यामध्ये आमचा प्रत्येक आदिवासी बांधव हा त्याला त्याच्या घरापासून वंचित ठेवणार नाही हा आमचा अजेंडा आहे की त्यांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. ह्या बाबतीत आमचं आमदार साहेबांचा जो वचननामा आहे आणि प्रत्येक वेळी भाषणामध्ये आमदार साहेबांनी सांगितलंय का माझ्या प्रत्येक टोकाच्या प्रत्येक आदिवासी बांधवाला त्याला त्याचं चांगलं राहणारं घर हे मिळालंच पाहिजे. जर आपलं सरकार आहे, या सरकारमध्ये बोलतो की आमचं सरकार आहे आणि ह्या सरकारपासून त्यांना तो लाभ भेटलाच पाहिजे तरच आपण ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकतो. तर त्या लोकांनी आपल्याला नेतृत्व करायची संधी दिलेली आहे या आदिवासी बांधवांनी. त्यांच्यासाठी ही घरकुल योजना ही 100% पूर्ण करणार हा आमचा अजेंडा आहे. आणि जिथे जिथे वाड्या वस्तींवर जिथं जिथं पाण्याच्या काही समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, हा आमचा प्रमुख अजेंडा असेल. आणि जिथं आमचं एक कलोते मोकाशी आमची ग्रामपंचायत आहे, ह्या कलोते मोकाशीमध्ये आमदार साहेबांनी आणि मोतीरामजी ठोंबरे साहेब यांच्या सहकार्याने तिथे आदिवासी आमच्या जी बांधवांची मुलं आहेत ही खालापूरला कमीत कमी 4 किलोमीटर जाऊन पायी प्रवास करायचे. तिथे आदिवासींसाठी स्वखर्चाने तिथे बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या बसमधून ती मुलं प्रत्येक आठवड्यातून 6 दिवस त्या बसने खालापूरमध्ये प्रवास करतायत. हा आमचा विकासाचा अजेंडा आहे.